नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला। या एअर स्ट्राईकचं देशभरातून कौतुक केलं जात आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे। भारत स्वतःहून कोणाची छेड काढत नाही, मात्र कोणी केलं तर सोडायचं नाही, ही कारवाई योग्य आहे असं अण्णांनी म्हटलंय। पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिलं ट्विट केलेलं। ज्यांनी हल्ला केलाय त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे। दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राईक नंतर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही, त्यांनी अतिरेकी ठार मारले असं राज ठाकरे म्हणाले आहेत। रायगड जिल्ह्यामधील माणगाव मध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। रायगड मधील मोरबा माणगाव मार्गावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोरच हा अपघात झालाय। भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला। अपघातात मृत झालेल्यांमध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे। राज्य सरकारने रेशनवरील धान्य वाटपासाठी पुढील महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतच उचलावे असं सक्त निर्देश दिले होते। मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील मे महिन्याचे सुमारे 8000 टन धान्य उचलता आले नव्हते। याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती। त्यानुसार आता राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य उचलण्यासाठी 17 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे। यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। नातेवाईक मुलीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव येथील एका युवकाचे 7 जणांनी अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली। त्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रहीमतुल्ला सलीम आतार असे मृत युवकाचे नाव असून रहीमतुल्लाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून कराड तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। भारतीय लष्कराच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर राबवत बुधवारी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला। दरम्यान याबाबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी भाष्य केले आहे। ते म्हणाले, पहलगाम हल्ल्याला उत्तर देऊन जगात भारताची क्षमता सिद्ध करण्याचं काम करण्यात आलंय। पहलगाम बेसरण पठारावरील हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर या विशेष लष्करी मोहिमेतून भारतीय लष्करानं मंगळवारी रात्री पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून घेतला। याबद्दल आम्हा कुटुंबियांना खूप समाधान आणि आनंद वाटला। हा एक हल्ला झाला, दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंबातील हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना दिली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंत्री परिषदेच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली। त्यानुसार 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे। तसेच या महाविद्यालयात संलग्न असे 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानात युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आज 7 मे बुधवार रोजी राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। देशभरातील युद्ध सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून हे मॉक ड्रिल होणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक यासह तब्बल 16 शहरांमध्ये हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे। राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे। कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशातच हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे। राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।